चला तर आज आपण मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहूया। तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, ठेचलेला लसूण पहिल्यांदा परतून घ्यायचा आहे। हिरवी मिरची पण मी एक टाकलेली आहे। कांदा टाकायचा आहे एक बारीक कापलेला, टोमॅटो टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि पहिल्यांदा कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मसाले, तर हळद, धना पावडर, जिरा पावडर, मसाला टाकायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। भिजवलेले शेंगदाणे पण मी याच्यामध्ये टाकलेले आहेत, आवडत असेल तर टाका। आता मसाला हा छानपैकी परतून झाला की याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा लसूण मसाला। याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे कांदा लसूण मसाल्याचा। मोड आलेली मटकी टाकायची आहे, थोडंसं चवीसाठी गूळ टाकायचं आहे, गरम पाणी टाकायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं भाजी शिजवून द्यायची आहे। वरून थोडीशी कसुरी मेथी, कोथिंबीर टाकायची, मस्त आपली मटकीची उसळ तयार।